आपलं नाव आणि आपण कुठून आलेला आहात? माझं नाव रंजना विश्वनाथ शेळके. माझं मूळ गाव जिंतूर, परभणी जिल्हा, आणि पण मी इथं प्रॉपरची औरंगाबाद इथलचीच आहे. कोणची पोस्ट काढलेली आहे आपण? माझे IBPS क्लर्क जॉईनिंग माझी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भेटली. काय एज्युकेशन आहे आपलं? बेसिक क्वालिफिकेशन काय? माझं बेसिक क्वालिफिकेशन BSc आहे. माझं MSc पण पास आउट आहे 2022 ची. 2022 पासून. बरं, आपलं शिक्षण तर MSc आहे. हो सर. तरी आपण बँकिंग सेक्टरकडे कसं काय वळाल्या? सर ऍक्च्युली मी गोल्ड मेडलिस्ट आहे 2022 बॅकग्राऊंड बांबू युनिव्हर्सिटीची. पण PhD करण्यामागे म्हणजे खूप लो पैशाचं असतं. ते माझ्या फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यामुळे मी बँकिंग सेक्टर निवडलं. पासआउट झाल्यानंतर आपण लगेच कोर्स नाही केला. हो सर. आपण आता जस्ट 6 महिन्यापूर्वी आपण इथे जॉईन झाला, बरोबर आहे? हां सर, मी माझं TRTI CET दिली होती, त्याच्या थ्रू मी इथे आली आहे. मग मी शुभम सरांना प्रेफरन्स देऊन इथे क्लासेससाठी जॉईन झाली आहे. आणि शुभम सर अकॅडमीत घ्यायचं काय ठरवलं? सर ऍक्च्युली मी जिथे राहते तिथे 2 जणी मुली होत्या, ज्यातली एका मुलीचं सिलेक्शन इथे झालं होतं. त्याच्या थ्रू तिच्या गायडन्समुळे मी इथे प्रेफरन्स दिला होता. जॉईन व्हायच्या आधी काही मेन्स आपण दिलेल्या होत्या? नाही सर, मी 0 पासून इथे आले होते आणि इथनंच माझा 2024 पासून मी करत होते इथं, तेव्हाच माझा रिझल्ट आलाय. मी फर्स्ट TRTI बॅच मधून होते. मी बॅच करतानाच मी मेंटोर चांगला पकडला होता, जे की माझे ओम सर खूप हेल्पफुल होते. मी एक सांगू इच्छिते की माझी मेन्स झाली होती, मी सरांकडे आले आणि सरांना माझं दाखवलं होतं की सर माझे एवढे क्वेश्चन सॉल्व्ह झाले, माझं कसं रिझल्ट येईल. आणि इथेपर्यंत की माझा RRB PO जे 1.5 मार्कांनी गेलाय, मला 20 मार्काची लीड होती. त्याच्यानंतर SBI क्लर्क, ज्याचं काल स्कोर कार्ड आलं, मला 52 स्कोर आहे. 60चा कट ऑफ लागलाय आमचा. पण ते दोन्हीही राहिले. पण सरांनी मला सांगितलं होतं, ओम सरांनी, की तुझा फक्त IBPS क्लर्क निघेल, आणि माझा तोच निघलाय IBPS क्लर्क. याचं सगळं श्रेय मी ओम सरांना देणार आहे. बॅच मध्ये शुभम सरांची, फातिमा मॅडमची किंवा सोनी सरांची भेट व्हायची आपली? यश सरांकडे मी रिझनिंगसाठी जायचे, आणि शुभम सरांना मी वीकली टॉकला भेटायचे, आणि मॅम साठी मी क्विज स्पॉटला जायचे. 2 शब्द शुभम सर अकॅडमीसाठी आपल्याकडनं? शुभम सर इज आउटस्टँडिंग. एकच शब्दात मी सांगू इच्छिते. फातिमा मॅडम? फातिमा मॅम गॉड आहे. इंग्लिशचं त्यांचं गॉड आहे. सोनी सर? सोनी सरांचं माइंडसेट असलं की सगळंच परफेक्ट. ओके. आणि राहुल सर? राहुल सर किंग. पॉझिटिव्हिटी. ओके. ऋषी सरांचं बद्दल? ऋषी सरांचं मला म्हणायचं इच्छितं की त्यांचं अनालिसिस, इंग्लिश अनालिसिस, जे आम्ही मॉक द्यायचो त्याच्यानंतर ते अनालिसिस आमच्याकडून करून घ्यायचे. आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही संदेश? मी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेच सांगू इच्छिते की क्लासेस तुम्हाला सगळीकडे भेटतात, पण इथे जे तुम्हाला मॉक अनालिसिस असो की सरांसोबत इंटरॅक्शन करणं आणि मेंटॉरशिप, ही इथे खूप चांगली भेटेल. जे बॅकग्राऊंड तुम्हाला पाहिजे एज्युकेशनसाठी ते इथे भेटत, असंच मी सांगू इच्छिते. माझं इथे येणं शक्य नव्हतं, पण TRTI मुळे मला ही अपॉर्च्युनिटी भेटली आहे. तर मी TRTI ला थँक्यू म्हणू इच्छिते, आणि शुभम सर अकॅडमीला थँक्यू सो मच की तुमच्यामुळे माझा आज हा रिझल्ट आलाय. थँक्यू.